कांदा हे एकमेव असं पीक आहे की ज्याचं जीवनचक्र बियापासून बियापर्यंत होत नाही. त्यासाठी त्याला 2 वेळा जमिनीत जायला लागतं. कांदा बीजोत्पादन ज्या विभागामध्ये होतं त्या विभागामध्ये जर त्या कांद्याची लागवड केली तर जो बीजोत्पादनासाठी वापरलेला कांदा, बीज उत्पादन करत असताना जे तयार झालेलं बीज आणि ज्यावेळेस तो कांद्याचं बी लावल्यानंतर येणारा कांदा, यामध्ये तफावत येत नाही. परंतु जर आपण बीजोत्पादन वेगळ्या ठिकाणी आणि कांद्याची लागवड वेगळ्या विभागामध्ये केली, म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आपण उत्तर भारतामध्ये जर बी तयार करत असेल आणि दक्षिण भारतामध्ये ते लावत असेल तर ते कदापि चालणार नाही. त्याचे जे काही गुणधर्म आहेत तर त्याच्यात 100% तफावत येणार. मग त्यासाठी म्हणून ज्या ठिकाणी खरीप हंगामामध्ये कांद्याचं लागवड मोठ्या प्रमाणात होते आणि रब्बी हंगामामध्ये अचानक कांद्याचं लागवड कमी होऊन जाते, त्या ठिकाणी बीज उत्पादन करणं हे खूप संयुक्तिक आहे. परंतु ज्या ठिकाणी रब्बीचाही कांदा लागवड होते मोठ्या प्रमाणात, त्या ठिकाणी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र, तर या ठिकाणी आपण कांदा बीजोत्पादन करणं, कारण रब्बीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करतोय, तर शेजारी बीजोत्पादन करणं हे संयुक्तिक राहणार नाही.